सांगलीमधून एक ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येते आहे। हमाल नेते बाळासाहेब बंडगर यांच्या नातूच्या हत्येप्रकरणी गेल्या 4 दिवसांपासून पसार झालेला कुख्यात गुंड निलेश गडदे अखेर जेरबंद। स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने कर्नाटक सीमेवर केली कारवाई। इतर 3 साथीदार अद्यापही पसारच। निलेश गडदे याने गुरुवारी रात्री 14 वर्षाच्या वेदांत बंडगर याचा डोळ्यात गोळी झाडून केला होता निर्घृण खून। गेल्या 4 दिवसांपासून फरार होता निलेश गडदे आणि त्याला शोधण्यासाठी संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस कर्मचारी तसेच अनेक ठिकाणी नाकाबंदी केली होती। अखेरीस तो स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलिसांच्या हाती लागला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी।